पितृपिता हरी पूर्वज पुरातन पितृपिता हरी पूर्वज पुरातन नाम नारायण पांडुरंग पितृपिता हरी पूर्वज पुरातन पितृपिता हरी पूर्वज पुरातन नारायण पांडुरंग ओझाई जे जना अद्वैत वासना ओझाई जे जना अद्वैत वासना द्वैताची भावना दुरेकारी वेदाचा अर्थ पाहता समर्थ वेदाचा अर्थ पाहता समर्थ जिहा भरित कृष्णराजू ओझाई जे जना अद्वैत वासना ओझाई जे जना अद्वैत वासना द्वैताची भावना दुरीकारी निवृत्तीचा जप गहिनी समीपा निवृत्तीचा जप गहिनी समीपा सर्वाभरित कृष्णराज
ऋषिकेश रिकामे, जयदेव पुसारी. जागेवर जागेवर. हॅलो 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 पितृपिता हरि पितृपिता हरि पूर्वज आ
पिता हरी पूर्वज पुरातन पिता हरी पूर्वज पुरातन नाम नारायण पांडुरंग तो ध्यायीजे जना अद्वैत वासना द्वैताची भावना दुरी करी वेदाचा अर्थ पाहता समर्थ वेदाचा अर्थ पाहता समर्थ तोची हा भरीत कृष्णराजू तो ध्यायीजे जना अद्वैत वासना द्वैताची भावना दुरी करी निवृत्तीचा जप गयनी समीप निवृत्तीचा जप गयनी समीप सर्व कृष्ण रूप गुरु माझा तो ध्यायीजे जना अद्वैत वासना द्वैताची भावना दुरी करी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका यदाक्षरम अनाख्येयम अजम अनंतं केवलम श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतम् आश्रये कलावज्ञजीवोद्धरारथावतारं कलाङ्काङ्कतेजोदिकामोदिवक्त्रं खलानीशवादापणोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं सोणोपंत तथा गुणिजनतया मामासे बोलती नामे शंकर शंकरा शुभकरा निसंगजो संगती पुण्यश्लोकीचा पुणे नगरीचा मोती खरा शोभतो ऐशा संत बरा शुभकरा दांडेकरा वंदितो तुम्ही संत माझी या कडा दिठीचा कराल बहुडा तरी तुम्हा माने वडा होईन मी हे सारस्वताचे गोड तुम्हीच लाविले जी झाड तरी अवधाने अमृते वाढ शिंपोणी की जे विठ्ठला
पितृपिता हरी पूर्वज पुरातन नाम नारायण पांडुरंग तो ध्यायीजे जना द्वैत वासना द्वैताची भावना दुरी करी. संत हृदय सम्राट अगाध कृपा वात्सल्य मूर्ती भगवान श्री ज्ञानोबराय महाराष्ट्र वेदाचं निस्सरण लीलया ज्यांच्या श्वासातून झालं ते जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय. ज्या परंपरेने वारकरी संतांचे विचार तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवले त्या परंपरेचे मुख्य प्रवाहक प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराज, प्रातस्मरणीय सद्गुरु श्री माधव बाबा, प्रातस्मरणीय गुरुवरे श्री पांडुरंग बाबा आदी करुण महापुरुषांच्या मार्गदर्शनातून प्रधान 2 कारणांनी हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. विठाला 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 विठाला. सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांचं या आवणी तलावरती येणं घडलं त्याला 750 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांचा जन्म सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष हे संपूर्ण महाराष्ट्रभर साजरं होत आहे. जसं सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांचं या आवणी तलावरती येणं झालं त्याचप्रमाणे तुमचे आमचे सद्गुरु गुरुवर्य पूजनीय बाबा सुद्धा या भूमीवरती अवतीर्ण होऊन 75 वर्ष पूर्ण करून 76व्या वर्षामध्ये पदार्पण करतायत. या दोन्ही प्रधान निमित्ताने या ठिकाणी हा सद्गुरु पूजनाचा भव्य दिव्य उत्सव संपन्न होतोय. या संपन्नतेमध्ये सुद्धा मोठं विलक्षणता आहे. सर्व शिवणई ग्रामस्थ पंचक्रोशी नव्हे संपूर्ण नाशिक जिल्ह्याच्या वतीने हा सद्गुरु द्वयपूजनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आदरणीय हरिभक्त परायण पांडुरंग अण्णा गडकरी यांच्या प्रधान नेतृत्वातून खरं तर एवढं मोठं या ठिकाणी हे सद्गुरु पूजन घडावं. गुरुवर्य बाबांचं सद्गुरु पूजन श्री क्षेत्र आळे या ठिकाणीही संपन्न झालं. त्यानंतर ज्या ठिकाणी जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारायांची गाथा तरली त्या तारक भूमीमध्ये बाबांच्या कर्मभूमीमध्ये अर्थात गाथा मंदिराच्या प्रांगणामध्ये सुद्धा हा अमृत महोत्सवाचा सोहळा संपन्न झाला. आणि त्यानंतर या ठिकाणी नाशिक जिल्ह्याच्या वतीने तो संपन्न होतोय. खरं तर या सोहळ्याचा एक वेगळा सुगंध आहे. ही सेवा करून प्राप्त झालेला हा सोहळा आहे. प्रत्येक बीजेच्या उत्सवामध्ये किंवा प्रत्येक गाथा मंदिराच्या उत्सवामध्ये या ठिकाणावरून शिवणईवरून फुलं येतात आणि जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारायांच्या गळ्यामध्ये परमात्मा पंढरीनाथाच्या गळ्यामध्ये ती सुशोभित होतात. म्हणजे प्रत्येक वेळेला ही पुष्पांची सेवा इथून घडत आलेली आहे. आणि या सेवेचा परिणाम असा झाला की त्या सगळ्या फुलांना असं वाटलं की आपण प्रत्येक वेळेला जातोय आणि आपल्या उपास्याची तिथे जाऊन पूजा करतोय, पण कधीतरी आपल्या देवाला आपल्या बगीचेमध्ये बोलवावं आणि बगीचेमध्ये बोलावून त्याचं पूजन या बगीचेमध्ये करावं. पण हे करत असताना फक्त आपल्याकडूनच हे घडावं असं नाही. त्यासाठी या फुलांनी अनेक ठिकाणावरून सफेद मोगऱ्याच्या फुलांना आमंत्रित केलं आणि ही सगळी सफेद मोगऱ्याची फुलं आपापल्या स्थानावरून या ठिकाणी आली. कोणी गाथा मंदिर गुरुकुलातून आलं, कोणी आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेतून आलं, कोणी इगतपुरीच्या भजनी मठातून आलं, कोणी वांगी संस्थानावरून आलं. प्रत्येक फूल या ठिकाणी श्री गुरूंचं पूजन करण्यासाठी समर्थ झालं. ही सगळी मोगऱ्याची फुलं आहेत. मग इथे जी स्थानिक मोगऱ्याची फुलं आहेत ती तरी कशी कमी राहणार? ती म्हटली आम्ही सुद्धा आमचा स्वरांचा गंध या सोहळ्यामध्ये मिसळवणार. आमच्या वादनाच्या द्वारे हा सोहळ्यामध्ये आम्ही आमचा सुगंध पसरवणार.
म्हणून ही सगळी फुलं या ठिकाणी उपस्थित झाली. झेंडूच्या 2 फुलांनी विचार केला की आपणही सेवा करायची, पण आपण हातामध्ये दंड धारण करून भालदार व्हायचं. आणि झेंडूच्या 2 फुलांनी ठरवून त्यांनी ही सेवा वाटून घेतली. त्यानंतर अनेक प्रधान वारकरी संप्रदायामध्ये अगदी उच्च स्थानी शोभणारी जी कमळाची सफेद फुलं आहेत, वयोवृद्ध तपोवृद्ध गुरुवर्य बनसी बाबांसारख्या ज्येष्ठ गुलाबाच्या फुलांनी कमळाच्या फुलांनी असं ठरवलं की आम्हीही याच्यामध्ये सहभागी होणार. आम्ही खुर्चीमध्ये बसून आमचा सुगंध सर्वत्र दरवळवणार, सर्वत्र पोहोचवणार. अनेक स्थानिक असलेल्या वेगळ्या वेगळ्या फुलांनी ठरवलं की आम्ही श्रवणासाठी येणार. मग जाई जुई शेवंती वेगळ्या वेगळ्या रंगाची श्रीप्रधान फुलं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने इथे संख्या करू लागली. पुरुष प्रधान फुलं तीही एकत्र जमा झाली. आणि या सगळ्या फुलांनी मिळून या गुरुद्वयांचा हा पूजन सोहळा या ठिकाणी संपन्न करायचं ठरवलेला आहे. पण हा सोहळा संपन्न करत असताना हा या जो फुलांचा सुगंध आहे तो सुगंध सर्वत्र पोहोचला पाहिजे. त्यामुळे या फुलांमधला मकरंद काही यूट्यूब चॅनलवाल्यांनी ठरवलं आम्ही गोळा करणार. म्हणजे हे मधुकर आहेत, जशी मधमाशी फुलांवरती बसते मकरंद गोळा करते, पोळ्यामध्ये साठवते आणि सर्वत्र नेऊन पोहोचवते, तसं या चॅनल द्वयांनी 2 चॅनल आहेत त्यांनी असं ठरवलं की आम्ही हा सुगंध सर्वत्र पोहोचवणार, महाराष्ट्रभर नव्हे नव्हे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा. मग भगवंताला सुद्धा असं वाटलं की फुलं कोमेजून जाऊ नयेत, म्हणून त्यांच्यावरती थोडं तुषार सिंचन करायला पाहिजे. म्हणून भगवंताने सुद्धा वरती योजना केली, आकाशामध्ये ढगांची दाटी केली आणि सकाळचं थोडंसं तुषार सिंचन करून फुलांना कोमेजून द्यायचं नाही, पण तिथपर्यंतच ते तुषार सिंचन थांबलं पाहिजे. म्हणून या सगळ्या फुलांना ताजतवानं ठेवण्याची व्यवस्था सुद्धा भगवंताने केली. असा हा आगळा वेगळा सद्गुरु पूजनाचा सोहळा सेवेतून संपन्न होतोय. विठाला 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 ज्ञानोबाराय सांगतायत सद्गुरूंचं पूजन जर करायचं असेल तर ते 3 स्तरावरती करावं लागतं. वाणीच्या स्तरावरती घडलं पाहिजे, कायेच्या स्तरावरती घडलं पाहिजे आणि विशेष रूपाने हृदयाच्या स्तरावरती घडलं पाहिजे. आपल्या हृदयाचा चौरंग करावा आणि त्या हृदयावरती सद्गुरूंची पावलं बसवावीत. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले, वरे वैसौ पाऊले श्री गुरूंची. ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुडमुळी, भरून या पुष्पांजुळी अर्घू देऊ. अनन्य उदके धुवट वासनाजे तन्निष्ठ, ते लागले से अबूट चंदनाचे. प्रेमाचे निभांगारे नुरवाळून नुपुरे, तिये लेवू सुकुमारे पदे तिये. घणावली आवडी अव्यभिचारे चोखडी, तिये घालू जोडी अंगुळ्या. आनंदा मोद बहळ सात्विकाचे मुकुळ, ते उमलले अष्टदळ ठेवूवरी. तेथ अहम हा धूप जाळू, नाहम तेजे ओवाळू. सामरस्ये पोटाळू निरंतर, माझे तणू आणि प्राण. या दोन्ही पाव्वा लेवू श्रीचरण, करो भोग मोक्ष निंबलून पायातया. या गुरुचरण सेवा हो पात्रतया दैवा, जो सकळार्थ मेळावा पाटू बांधे. विठ्ठला 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 विठ्ठला. या सद्गुरु पूजनामध्ये आपण उपस्थित आहोत. मग सद्गुरूंचं पूजन घडतंय तर त्या अनुषंगाने काहीसं चिंतन घडावं
म्हणून सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांच्याच अभंग संहितेतील सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांचाच अभंग सेवेकरता घेतलेला आहे। या अभंगामध्ये गाथेमध्ये प्रथम चरणामध्ये जे आपल्याला ग्रंथसंपदेत उकार दिसतात ते गाथेमध्ये उकार नाहीत, एवढाच काय तो फक्त अंतर आहे। बाकी शब्दांच्या दृष्टिकोनातून सगळे शब्द आहे तसेच सारखे आहेत। सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज या अभंगातून सर्व जणांना कोणाचं ध्यान करायचं आणि कसं ध्यान करायचं याचा उपदेश करतायत। विठाला विठाला या अभंगातून सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज ध्यानाचा उपदेश करतात। ध्यानाचा विषय काय असला पाहिजे? तुम्ही म्हणाल हा उपदेश सर्व जणांना आहे, मग सर्व जणांना असल्यामुळे हे ध्यान सर्वांसाठी आहे। तसा हा ध्यान शब्द योग शास्त्रातला आहे। तुम्ही म्हणाला आम्ही कोणी योगी नाही, आम्ही संसारी आहोत, मग संसारी जनांना सर्वांना तो ध्यायीजे जना असं जना संबोधन करून निवृत्तीनाथ महाराज सर्व जणांना ध्यान करायला सांगतायत। मग आता ध्यानामध्ये तुमचा आमचा अधिकार आहे का? ज्याचा उपदेश निवृत्तीनाथ महाराज तुम्हा आम्हाला करतायत, ज्या अर्थी निवृत्तीनाथ महाराज उपदेश करतात त्या अर्थी आपला अधिकार असला पाहिजे। ध्यान फक्त योग शास्त्रामध्येच सांगितलं जातंय असं नाही। ध्यान हा ध्यय चिंतायाम स्मृतो धातो हो चिंता तत्वेन निश्चला। ध्यय चिंतायाम धातूचं रूप आहे ध्यान, म्हणजे जो चिंतन करतो तो ध्यान करतो। मग आपण चिंतन करत नाही का? आपण चिंतन करतो नको त्याचं आणि नको तसं आपण चिंतन करतोय। आपण चिंतन करतोय म्हणजे ध्यान करतोय, म्हणूनच आपण जीवत्व दशेला प्राप्त झालोय। फक्त आपल्या ध्यानाचा विषय चुकलेला आहे। ज्याचं ध्यान आपण करायला पाहिजे त्याचं ध्यान आपण करत नाही। आपण ध्यान करत आहोत विषयांचं। प्राणिया कामे भरू देहाचे वरे आदरू मनोने पडिला विसरू आत्मबोधाचा अवघाटलिया असता बुद्धी विषय सुखची परमावधी जीवो तैसा उपाधी आवडे लोका। ज्ञानोबराय सांगतायत जीवत्वाची उपाधी या जीवांना आवडते आहे, त्याचं कारण यांच्या मनामध्ये विषयाचं ध्यान आहे आणि या विषयाच्या पूर्तीसाठी देहाची गरज आहे। म्हणून देहावरती या सर्व जीवांनी आदर ठेवलेला आहे। मग अशी बुद्धी आडरानाने चाललेली आहे, अव्वाटलेली आहे आणि ही आडरानाने जाणारी बुद्धी नको त्या विषयाचं चिंतन करते। ध्यानाचा असा नियम आहे की जसं आपण ध्यान करू तसं फळ आपल्या पदरामध्ये पडतं। आपलं जर ध्यान चुकलं तर आपलं फळ सुद्धा चुकतं। ज्याचे जया ध्यान ज्याचे जया ध्यान। तुकोबराय बोलतात ज्याचं ज्याला ध्यान लागतं तेची होय त्याचे मन, त्याचं मन सुद्धा तसंच होतं।
आपल्याला ध्यान लागलं संसाराचं, आपल्याला ध्यान लागलं विषयांचं, परिणाम असा झाला की आपलं मन सुद्धा संसाराला येऊन प्राप्त झालं, आपण विषयांमध्ये अडकलो. बरं, आता हे विषयांचं ध्यान करण्याजोगे हे विषय आहेत का? हे विषय ध्यान करण्याजोगे नाहीत. भगवान सांगतात हे विषय कसे आहेत? मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायिनो नित्यास्तां स्थितिक्षस्व भारत. हे सगळे विषय मात्रा स्पर्शाः स्पृशन्ते ते स्पर्शाः विषयाः. इंद्रियांच्या द्वारे आपण विषयांना स्पर्श करतो, पण हे विषय कसे आहेत? शीतोष्ण सुख दुःखदाः. हे विषय स्थिर नाहीत. कधी आपल्याला सुखही देतात आणि कधी आपल्याला दुःखही देतात. एकच विषय जीवाला सारखं सुखच देईल असं नाही. ताटामध्ये गुलाबजाम वाढला, अतिशय आवडतोय, पहिला खाल्ला आनंद झाला, दुसरा वाढला पुन्हा खाला आनंद झाला, तिसरा खाल्ला आनंद झाला. किती वेळेपर्यंत आनंद होईल? फार तर 4, 5, 6. त्याच्याही पेक्षा पुढे जर कोणी तोच गुलाबजाम परत परत वाढू लागलं तर आपण गुलाबजाम सारखे डोळे करून वाढणाऱ्याकडे पाहू. आता बास, आता मला हे नको आहे. म्हणजे एकच विषय सुखही देतो दुःखही देतो. तो सुखाबरोबर दुःख देतोच. आता सुख देतो हे म्हणणं थोडंसं बाजूला ठेवू द्या. सुखाचा फक्त आभास देतो. सुखाचा लेश त्याच्यामध्ये जर नसता तर जीव विषयाकडे प्रवृत्त झाला नसता. ज्या अर्थी प्रवृत्ती आहे त्या अर्थी ईशत का होईना त्याच्यासाठी विषयाचं सुख शास्त्राने मानलेलं आहे. पण ते कसं आहे? काल आपण त्याचा विस्ताराने विचार ऐकलेला आहे. ते प्रतीतीला फक्त दिसतंय पण ते वस्तुतः मात्र नाही. हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे. ज्याप्रमाणे मृगजळ आपण लांबून पाहावं त्याप्रमाणे हे सगळे विषय आहेत. म्हणजे ज्या विषयांचं आपण ध्यान करतोय ते सुख दुःख देणारे आहेत. अजून आगमापायी आहेत, येणारे जाणारे आहेत, अनित्य आहेत. आणि अनित्य असलेल्या आगमापायी असलेल्या सुख दुःख देणाऱ्या विषयांचं आपण ध्यान करतो. मग या विषयांच्या ध्यानाचं फळ आपल्या पदरात काय पडणार? जसं विषयांचं स्वरूप आहे तसंच फळ पडणार आहे. विषय जड आहे, मग आपल्या पदरात सुद्धा फळ जडच पडणार. विषय असत आहेत, मग आपल्याही पदरामध्ये फळ असतच पडणार. विषय दुःखरूप आहेत, मग आपल्याही जीवनामध्ये फळ दुःखरूपच मिळणार. या विषयांचं फळ एवढ्या पुरतच आहे असं नाही. विषयांचं ध्यान केल्यानंतर जो ध्याता आहे तो उद्धाराला प्राप्त होत नाही, मरणाला प्राप्त होतो. भगवंत विषयाच्या ध्यानाची अनर्थ शृंखला गीतेमध्ये सांगतात. ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषोपजायते संगात संजायते कामः कामात् क्रोधोभिजायते क्रोधात भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. भगवंताने विषयाच्या ध्यानाची परंपरा सांगितली. आपण विषयाचं ध्यान केलं की ते विषय आपल्याला प्राप्त करण्यासाठी संघाची इच्छा निर्माण होते. संघ निर्माण झाला की त्या संघातून कामना निर्माण होते. कामना जर पूर्ण झाली नाही तर क्रोध निर्माण होतो. क्रोधाने सम्मोह निर्माण होतो. सम्मोहाने स्मृतीचा विभ्रम होतो आणि स्मृती विभ्रम झाला की बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाश झाला की प्राणनाश होतो. म्हणजे ज्याचं आपण ध्यान करतोय ते आपल्याला तारणारे विषय नाहीत, बुडवणारे विषय आहेत. म्हणजे या विषयांच्या ध्यानापासून आपल्याला काहीच लाभ मिळणार नाही. उलट उत्तर 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 आपल्याला दुःखच दुःख भोगत राहावं लागणार आहे. आजपर्यंत आपण ज्याचं ध्यान करत आलो त्याच्यापासून आपल्या जीवनाला ऊर्ध्वगती प्राप्त झाली नाही. म्हणून जसं आपण ध्यान करू तसा परिणाम आपल्यावरती होणार आहे. विषयान ध्यायतश्चित्तम विषयेषु विसज्जते.
भगवान सांगतात माम अनुस्मरतश्चित्तम मय्येव प्रविलीयते. विषयाचं ध्यान केल्यानंतर चित्त विषयामध्ये निमग्न होतं आणि भगवंताचं ध्यान केल्यानंतर भगवंतामध्ये निमग्न होतं. त्यामुळे विषयाचं आपल्याला यथार्थ ज्ञान घडलं पाहिजे की नेमकं आपण ध्यान कोणाचं केलं पाहिजे. विषय ध्यानाचा विषयच नाही, मग विषय बाजूला ठेवा. ज्याचं ध्यान करायचंय त्याचं यथार्थ ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. मग ध्यान कोणाचं करायचं? जो नित्य आहे, जो आपल्याला भवसागरामधून तारणारा आहे, जो खऱ्या अर्थाने आपला उद्धार करणारा आहे, त्याचंच आपण ध्यान केलं पाहिजे. मग आता कोण तारणारा आहे याचा शोध घ्यावा लागेल. ज्ञानोबरांनी सांगितलेलं आहे की या सगळ्या भवसागरामध्ये, संसारामध्ये सद्गुरु शिवाय दुसरं कोणीच तारणार नाही. सद्गुरु वाचोनी संसारी सद्गुरु वाचोनी संसारी सद्गुरु वाचोनी संसारी तारक. ज्ञानोबराय सांगतायत नसेची निष्टंकान कोणी, दुसरं कोणी सद्गुरु शिवाय या भवसागरामधून आपल्याला तारणार नाही. लोक ज्ञानोबरांना म्हणू लागले, महाराज तुमच्या गुरूंचा शिष्य संप्रदाय वाढावा म्हणून तुम्ही फक्त सद्गुरूवरती जोर देत आहात का? जास्तीत जास्त लोक तुमच्या गुरूंचे शिष्य झाले पाहिजेत म्हणून सद्गुरूंचा महिमा सांगता का? ज्ञानोबराय सांगतायत अनुभवाने सांगतोय, मी स्वतः या जीवनामध्ये निश्चयाने तरलेलो आहे. माझा उद्धार झालेला आहे आणि माझा उद्धार झाला त्याला कारण एकच आहे, फक्त सद्गुरूची कृपा. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे. तरलो तरलो ज्ञानोबराय दोनदा सांगतायत निश्चयाने, मी खरंच तरलो आणि मी तरलो त्याला कारण फक्त सद्गुरूंची कृपा आहे. म्हणजे सद्गुरूंची कृपा जर झाली तर या भवसागरामधून जीव निश्चयाने तरू शकतो, याबद्दल कोणतंही दुमत नाही. मग आता सद्गुरूंची कृपा होण्यासाठी
त्या सद्गुरूंचं ध्यान आपल्याला लागलं पाहिजे, त्यांचं चिंतन आपल्या मनामध्ये घडलं पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्या समोर सद्गुरूची मूर्ती उभी राहणार नाही. आणि सद्गुरूची मूर्ती जर उभी राहिली नाही तर भवसागरामधून आपण तरू शकणार नाही. मग आता ज्याचं ध्यान करायचं आहे त्याचं ज्ञान असलं पाहिजे. सद्गुरू म्हणजे फक्त हाडामासाचा तुमच्या आमच्या समोर दिसणारा कोणीतरी तुमच्या आमच्यासारखा जीव आहे असं नाही. तर सद्गुरू नेमकं कोण आहे, या सद्गुरूचं व्यापक तत्व स्वरूप निश्चित रूपाने आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे. म्हणून सद्गुरूचं यथार्थ रूप सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज सेवेकरता निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणातून सांगतायत. पिता पुत्र रे पूर्वाच्या पुराण पितृ पिता रे पूर्वजा पिता हरे पूर्वज पुरातन नाम नारायण पांडुरंग. अभंगाच्या प्रथम चरणातून सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज पूर्वार्धातून सद्गुरूच्या ठिकाणी काल परिच्छेद कसा नाही ते दाखवतात आणि उत्तरार्धामध्ये सद्गुरूच्या नामाचा निर्देश करून नाम महिमा गातायत. सद्गुरूचं स्वरूप समजून घेण्यासाठी हा सद्गुरू नेमका कोण आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. सद्गुरूचं स्वरूप समजून सांगताना निवृत्तीनाथ महाराज सांगतायत सद्गुरू म्हणजे पिता आहे आणि फक्त पिता नाही तर पितृपिता आहे. पितृपिता हे सामासिक पद आहे. पितृपिता म्हणजे पितुहू पिता, पित्याचा पिता, ज्याला आपण पितामह म्हणतो, वडिलांचे वडील. म्हणजे सद्गुरू वडीलही आहेत आणि सद्गुरू वडिलांचे वडीलही आहेत. मग आता सद्गुरू पिता कसे आहेत याचा थोडक्यामध्ये विचार करायचा आणि सद्गुरू पितामह कसे आहेत याचाही विचार करायचा. शास्त्राने जीवाचे पिता सांगत असताना 5 प्रकाराने चिंतन सांगितलं. 5 प्रकारचे पिता आहेत. जनिताच उपनेताच यस्तु विद्यां प्रयच्छति अन्नदाता भयत्राता पंचयेते पितरस्मृतः. हे 5 पिता आहेत. 1 जन्म देणारा, 2 उपनेता म्हणजे संस्कार करणारा, 3 आपल्याला विद्या देणारा, 4 अन्न देणारा आणि 5 भयामधून आपलं रक्षण करणारा. आता नाथ महाराजांनी या सगळ्या पित्यांचा परामर्श घेतलेला आहे आणि परामर्श घेऊन नाथ महाराज सांगतात की जो ब्रह्मविद्या देणारा आहे तोच खरा सख्खा बाप आहे आणि बाकीचे जे 4 बाप आहेत ते सावत्र बाप आहेत. म्हणजे ज्याने आपल्याला जन्म दिलाय तो सुद्धा सावत्रच आहे, कारण त्याचा आणि आपला संबंध एका जन्मापुरता आहे. या जन्मामध्ये आपण त्याच्या पोटी जन्माला आलेलो आहोत, पण सद्गुरूच्या पोटी एकदा का आपला जन्म झाला
की त्याच्यानंतर जन्मच खुंटून जातो. चांगदेव महाराज 1400 वर्ष जिवंत राहिलेले योगी आहेत. पण चांगदेव महाराज सांगतायत, चांगदेव म्हणे आजीच जन्मलो. गुरुपुत्र झालो मुक्ताई सांगतात आजच जन्माला आलोय. 1400 वर्षापूर्वी जन्माला आले होते, पण ते खरं जन्मनं नव्हतं. आज खरा जन्म झाला की आज मुक्ताईंनी आमच्यावरती कृपा केली, सद्गुरू प्राप्त झाला. सद्गुरू हा जीवाचा खरा पिता आहे. बाकीचे जे पिता आहेत ते खरे नाहीत, त्याला नाथ महाराज सावत्र म्हटलेले आहेत. म्हणजे पिता जो आहे तो पिता आणि सद्गुरू रूपी पिता याच्यामध्ये अंतर आहे. पिता माता या दोघांनाही एकत्र घेऊन त्याचं चिंतन करा. नाथ महाराज सांगतायत, सद्गुरूंना जर माता पित्याची उपमा द्यायची झाली तर ती उपमा पुरी पडणारी नाही. आईची उपमा ही पुरी पडणारी नाही. कारण माता पिता आपल्याला जन्माला घालतात, पण अधोद्वारातून जन्माला घालतात. सद्गुरू मात्र शिष्याला जन्म देतात, ते ऊर्ध्वद्वारातून देतात. म्हणजे अधोद्वारांच्या मलिन द्वारांच्या ठिकाणी आपल्याला घालत नाहीत. आई मुलाला पाळते, सांभाळते, पण किती दिवस पोटामध्ये ठेवते? 9 महिने 9 दिवस पोटामधल्या गर्भाला ती बाहेर टाकते. पण सद्गुरू रूपी माता जी आहे ती बाहेर असलेल्या शिष्याला आपल्या पोटामध्ये जागा घेते. म्हणजे सद्गुरू रूपी माता बाहेरच्या जीवाला उदरात घेते आणि आपली आई मात्र उदरातून त्याला बाहेर ढकलते. त्यामुळं आईची उपमा सद्गुरूंच्या ठिकाणी पुरी पडणारी नाही. सद्गुरू हे तत्व फार व्यापक आणि प्रभावी आहे. सद्गुरूची उपमा लौकिक पदार्थांच्या उपमा द्यायच्या झाल्या, नाथ महाराज सांगतायत कोणताही लौकिक पदार्थ, लौकिक सोडून द्या, अलौकिक पदार्थ सुद्धा सद्गुरूंच्या तुलनेला येऊ शकत नाही. चिंतामणीची उपमा द्यायची झाली तर चिंतामणी ज्याचा आपण चिंतन करतो त्या पदार्थाची प्राप्ती आपल्याला करून देतो. पण सद्गुरू मात्र चिंताच दूर घालवतात, उलट चित्ताचं चैतन्य करतात आणि चित्तामधली चिंता घालवून टाकतात. त्यामुळं चिंतामणी सुद्धा सद्गुरूंच्या समोर उपमेला येऊ शकत नाही. कल्पतरूची उपमा द्यायची झाली तर कल्पतरू आपण ज्याची कल्पना करतो त्या वस्तूची आपल्याला प्राप्ती करून आवडीची धरणी पुरावे सगळे पदार्थ आपली चिंता पूर्ण करणारे. कामधेनू एकेकाची उपमा देऊन पहा. कल्पतरूची उपमा आपली चालू होती. कल्पतरूची उपमा जर द्यायची झाली तर कल्पतरू आपण ज्याची कल्पना करतो त्या वस्तूची प्राप्ती करून देतो. पण सद्गुरू मात्र शिष्याला निर्विकल्प करतात, म्हणजे त्याच्या ठिकाणी कल्पनाच ठेवत नाही. निर्विकल्प समाधीचा लाभ सद्गुरूंच्या द्वारे प्राप्त होतो.
म्हणून कल्पतरूची उपमा पुरी पडणारी नाही. कामधेनूची उपमा द्यायची झाली तर कामधेनू ज्याची आपण कामना करू त्या विषयाची प्राप्ती करून देते, पण सद्गुरू मात्र कामच ठेवत नाहीत. तर कामधेनूची उपमा पुरी कशी पडेल? परिसाची उपमा देता येईल का? परिस लोखंडाला सोनं करतो पण परिस करत नाही. सद्गुरू मात्र आपुले पदी बैसविले. सद्गुरू मात्र त्याला आपल्या सारखी योग्यता देतात, म्हणजे त्याला परमात्म स्वरूपाशी एकरूप करतात. परिसही मागं ठरतो. अजून कशाची उपमा द्यायची? सागराची उपमा द्यायची जर म्हटलं तर सागर अथांग आहे, पण त्या सागराचं पाणी पिण्याजोगं नाही. कितीही दुष्काळ पडला म्हणून समुद्रावरून आपल्याला पाणी आणता येईल का पिण्यासाठी? आणता येणार नाही. तो क्षारयुक्त आहे, खारट आहे. पण सद्गुरू मात्र अमृताचा सागर आहे, म्हणजे कधीही त्याला पिता यावं, कोणाचीही तृष्णा दूर करावी एवढं सामर्थ्य सद्गुरूचं आहे. समुद्राची ही उपमा लागू पडत नाही. मग सद्गुरूला त्याच्यापेक्षा अजून श्रेष्ठ असलेल्या कुलदेवतेची उपमा द्यायची का? नाथ महाराज सांगतायत, कुलदेवता सुद्धा ज्याचं पूजन करते तो सद्गुरू आहे. देवता सुद्धा सगळ्या आपापल्या सद्गुरूंचं पूजन करतात. सद्गुरूंचं पूजन करतात म्हणूनच त्यांना देवत्व पण प्राप्त होत आहे. देवतांना देवपदावरती आरूढ होण्याचा मार्ग कोण सांगताय? सद्गुरूच सांगतायत. म्हणून सर्व देवी देवता सुद्धा ज्याचं पूजन करतात त्या सद्गुरूच्या समोर देवता सुद्धा उपमेला पुरत नाहीत. ह्या सगळ्या उपमा बाजूला ठेवा. मग आता सद्गुरूला ब्रह्माची उपमा द्यायची का? नाथ महाराज म्हटले ब्रह्माची उपमा सुद्धा कमी पडणारी आहे. आता अवघड झालं. ब्रह्माची उपमा कमी पडणार म्हणजे कसं काय? त्याचं कारण आहे, जे ब्रह्म आहे ते सर्वत्र आहे खरं आहे, पण सर्वत्र असून ते या उपाधीमध्ये गुप्त आहे. ब्रह्म आपल्याला डोळ्याने दिसतं का? या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. सर्वत्र ब्रह्म आहे पण उपाधीने आवृत्त आहे. ज्ञानोबराय सांगतायत, आमचं जे सद्गुरु तत्व आहे ते तत्व मात्र झाकलेलं नाही, ते उघड आहे. उघडे पार ब्रह्म सद्गुरूचे मूर्ती. 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 पुरावे आरती शिषाचीला. पुरावे आरती शिषाचिया. पुरावे आरती शिषाचिया. पुरावे आरती शिषाचिया. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. ज्ञानोबराय सांगतायत, सद्गुरूची मूर्ती म्हणजे उघड ब्रह्म आहे. प्रत्यक्ष ब्रह्म उघड आहे. आणि जे ब्रह्म आपण शिकतो शास्त्रामध्ये ते मात्र आवृत्त आहे. अजून उपमाचं चिंतन करत असताना ब्रह्म जे आहे ते ब्रह्म हे फक्त व्यवहारामध्ये नावच आहे. त्या ब्रह्माला ब्रह्मपण सद्गुरूच प्राप्त करून देतात. सद्गुरूंनी जर ब्रह्मबोध दिला नाही तर जगाला ब्रह्म काय आहे हे फक्त नावानेच कळन, अनुभवाने कळणार नाही. म्हणून ब्रह्माला व्यवहारामध्ये ब्रह्मत्व सर्वांच्या ठिकाणी सिद्ध करून देणार जे तत्व आहे त्याला सद्गुरु तत्व म्हटलं जातं. म्हणून सद्गुरु म्हणजे साक्षात परब्रह्म आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. म्हणून असं गुरु तत्व सर्व देवतांपेक्षाही श्रेष्ठ आहे, परब्रह्मापेक्षाही श्रेष्ठ आहे, लौकिक अलौकिक सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. मग असं जे गुरुतत्व आहे ते गुरुतत्व हे प्रवाह रूपाने नित्य राहणारं तत्व आहे. त्याला कधीही नाश प्राप्त होत नाही. म्हणजे गुरूंचा निर्देश करायचा जर झाला तर तो निर्देश करत असताना फक्त आपल्याला ज्यांनी विद्या दिली तेवढ्याच पर्यंत उपदेश केला जातो असं नाही. गुरूंचा निर्देश करत असताना आजे गुरूंपासून पंजे गुरूंपासून निर्देश करावा लागतो. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खूण मालिकेची
बाबाजी आपुले सांगितले नाम. बाबाजी चैतन्यांनी आपला निर्देश केला, पण फक्त आपलाच केला का? नाही, आपल्या गुरूंचाही केला आणि त्यांच्याही गुरूंचा केला. म्हणून गुरु तत्वाचा निर्देश करत असताना गुरुनाम गुरु इथपासूनची परंपरा आपल्याला सांगावी लागते. मग आता आपण ज्यांच्या पोटी जन्माला आलो ते जर आपले पिता असतील, सद्गुरूंच्या पोटी आपण जन्माला आलेलो आहोत, तर सद्गुरू आपले पिता झाले. आणि त्या सद्गुरूंचे जे सद्गुरू आहेत ते पितामह झाले, म्हणजे आपले आजोबा झाले. आता सद्गुरू श्री जोग महाराजांना आपण काय म्हणतो? गुरुनाम गुरु म्हणतो. गुरुनाम गुरु म्हणजे पितुहू पिता, पित्याचेही पिता. आता खालच्या क्रमाने आपण वरती वरती जात जाऊ. गुरुवर्य बाबांपासून आपल्याला वारकरी संप्रदायाचं ज्ञान मिळतंय. वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व गुरुदेव मंडळींपासून मिळतंय. मग आता ही सगळी गुरुदेव मंडळी जी आपण पाहतो त्यांना पाहण्याचं आपल्याला भाग्य मिळालं, पण जोग महाराजांना पाहण्याचं भाग्य आपल्याला मिळालंय का? नाही. मग जोग महाराज आपल्याला कळू शकले ते कोणामुळे? या पिढीला ज्यांचं दर्शन घडलंय त्या पिढीने जोग महाराजांना पाहिलं होतं. म्हणजे गुरुवर्य बाबा आहेत, संस्थेचे सर्व गुरुवर्य मंडळी आहेत, या सगळ्यांनी वैकुंठवासी पूजनीय मामासाहेबांना पाहिलेलं आहे. म्हणजे ही सगळी मंडळी मामासाहेबांचे पुत्र झाले, मामासाहेब त्यांचे पिता झाले आणि मामासाहेबांचेही गुरु. मामासाहेब शब्दाने फक्त मामासाहेबच घ्यायचे असं नाही, तर चारही शिष्य गुरुवर्य बंकट स्वामी महाराज, गुरुवर्य लक्ष्मण बाबा इगतपुरीकर, गुरुवर्य मारुती बाबा गुरव आणि गुरुवर्य मामासाहेब दांडेकर, त्यामध्ये अलीकडच्या काळात पूजनीय मामासाहेबांना पाहिलेली मंडळी आहेत. पण बाकीच्या गुरुवर्यांना पाहिलेली मंडळी मात्र नाहीत. पूजनीय मामासाहेबांना पाहिलेले बन्सी बाबा या ठिकाणी प्रगट आहेत. म्हणजे हे आपले पिता झाले आणि मामासाहेब आपले पित्याचे पिता म्हणजे पितामह झाले. त्यांच्या दृष्टिकोनातून मामासाहेब पिता झाले आणि जोग महाराज पितामह झाले. आता अजून थोडंसं वरती चला. ज्ञानोबरायांना आपण पाहिलेलं नाही. ज्ञानोबरायांच्या वाङ्मयाचं दर्शन आपण करतो. ज्ञानोबरायांपासून बाकीची सर्व संत मांदियाळी ही ज्ञानोबरायांना माता मानते, पिता मानते. मग ज्ञानोबराय जर पिता आहेत तर त्या पित्याचे पिता सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज आहेत. म्हणजे ज्ञानोबरायांचे पिता सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज आहे. निवृत्तीनाथ महाराजांचे पिता निवृत्तीनाथ महाराज ज्यांचं वर्णन करतायत ते गहिनीनाथ महाराज आहेत. गहिनीनाथांचे पिता गोरक्षनाथ महाराज आहेत. गोरक्षनाथांचे पिता मच्छिंद्रनाथ आहेत आणि मच्छिंद्रनाथांचे पिता आदिनाथ आहेत. ही जी शृंखला आहे ही शृंखला लक्षामध्ये यावी यासाठी सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज शब्द प्रयोग करतात. पितृपिता, पित्याचाही पिता असलेलं आमचं तत्व सद्गुरू तत्व आहे. म्हणून पितृपिता म्हणण्यामधून सगळी परंपरा आपल्याला घ्यावी लागते आणि ही सगळी परंपरा आदि नारायणापासून चालत आलेली आहे. नारायण आणि भगवान शंकरामध्ये अंतर नाही, दोन्ही परंपरा एकच. कारण मुळामध्ये ही सगळी शांकरी विद्या आहे, अद्वैत विद्या आहे. म्हणून अशी ही पितृपित्यापासून चालत आलेली परंपरा ही अनादी परंपरा आहे. हिचं अनादीपण लक्षामध्ये यावं. ही नव्याने निर्माण झालेली नाही. नाहीतर अलीकडं बरेच संप्रदाय त्यांचे जनकही तेच असतात, उत्पन्न करताही तेच, त्यांच्या अगोदर कोणीच नसतं. त्यांना जर आपण परंपरा विचारली तर त्यांना परंपरा सांगता येत नाही. आणि गुरु हे तत्व परंपरेतूनच प्राप्त होणार आहे. विठाला 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 विठाला. त्यामुळे परंपरेचा निवेश आपल्याला पितृपिता पदामध्ये करावा लागतो. म्हणून आमचे सद्गुरू हे अशा पद्धतीने पिताही आहेत, पितृपिताही आहेत. सर्व शिष्यांना उत्पन्न करणारे आहेत आणि त्यांच्यापासून सुद्धा पुढं अनेक उत्पन्न होत राहणारे आहेत. म्हणजे ही परंपरा अविच्छिन्न रूपाने चालणारी परंपरा आहे. आणि आमचे हे सद्गुरू नेमके किती जुने आहेत? निवृत्तीनाथ महाराज सांगतायत की आमचे सद्गुरू पूर्वज आहेत. म्हणून पितृपिता हरे पूर्वज. पूर्वज कशाला म्हटलं जातं?
पूर्वी जातः पूर्वजः, जो पूर्वी झालेला आहे त्याला पूर्वज असं म्हटलं जातं. किती पूर्वी झालेला आहे सांगता येणार नाही, पण पूर्वी झालेला आहे म्हटलं की कोणत्या तरी काळामध्ये झालेला आहे. हा काळाचा दोष त्याच्या ठिकाणी येतो, परिच्छेद त्याच्या ठिकाणी येतो. मग हा काल परिच्छेद दूर करता यावा आणि सद्गुरूंचं अनादिपण लक्षामध्ये यावं, याच्यासाठी निवृत्तीनाथ महाराजांनी शब्द वापरला पुरातनः. आमचे सद्गुरू पुरापी आसीत, म्हणजे पूर्वी सुद्धा होते. काल परिच्छेद ज्यांच्या ठिकाणी नाही असं जे तत्व आहे त्याला सद्गुरू असं म्हटलं जातं. म्हणून सद्गुरू हे तत्व अनादि तत्व आहे. महाराज असं हे अनादि तत्व आहे, ज्या अर्थी अनादि आहे त्या अर्थी त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची मिलावट झालेली नाही. त्यानेच सगळ्यांना उत्पन्न केलेला आहे, त्याचा विनाश होणार नाही. त्याच्या ठिकाणी प्राग अभाव नाही, म्हणून प्रध्वंसाभाव नाही. आणि या दोन्ही अभावाचा अभाव असल्यामुळे काल परिच्छेद सद्गुरू तत्वाच्या ठिकाणी नाही. फक्त काल परिच्छेदच नाही का, दुसरे पण परिच्छेद नाही, पण त्याचा विस्तार पुढे निवृत्तीनाथ महाराज करणार आहेत. म्हणून या पूर्वार्धामध्ये काल परिच्छेद सद्गुरू तत्वाच्या ठिकाणी नाही. महाराज ठीक आहे, पण त्यांचा आम्हाला निर्देश करा. नाव नामाने निर्देश करताना सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज सांगतायत नाम नारायण पांडुरंग. आमच्या सद्गुरूंचं नाव नारायण आहे, आमच्या सद्गुरूंचं नाव पांडुरंग आहे. आता दोन नावांचा निर्देश आहे. नारायण नावाने आपल्याला जर सोहळ्याचं चिंतन करायचं असेल तर नकाराने निवृत्तीनाथ महाराजांचं ग्रहण करा. म्हणजे निवृत्तीनाथ महाराजही आमचे सद्गुरू आहेत आणि साक्षात पांडुरंग म्हणजे पांडुरंग बाबा हेही आमचे साक्षात सद्गुरू आहेत. दोघांचाही नावाने निर्देश केला जातोय, म्हणजे दोन्ही तत्व ही आमची सद्गुरू तत्व आहेत. मग आता नारायण कशाला म्हटलं जातं? नार म्हणजे जल. लौकिक अर्थाने सांगायचं झालं तर जल हे ज्याचं आयन आहे, आश्रयस्थान आहे, त्याला नारायण म्हटलं जातो. जो जलामध्ये निवास करतो म्हणजे शेषशाही भगवान विष्णू परमात्मा, त्याला लौकिक अर्थाने नारायण म्हटलं जातं. आणि अलौकिक अर्थाने नारायण शब्दाचं चिंतन करत असताना नार म्हणजे सगळे जीव, आणि या सगळ्या जीवांचं आश्रयस्थान जो आहे त्याला नारायण असं म्हटलं जातं. म्हणजे जे ब्रह्म सर्व जीवांचं आश्रयस्थान आहे. तुम्ही आम्ही कोणावरती आहोत? गुरु तत्वावरती आहोत. गुरु म्हणजे व्यापक, गुरु म्हणजे बृहद, गुरु म्हणजे सर्वत्र असलेलं तत्व, आणि त्या गुरु तत्वावरतीच परिच्छिन्न तत्व राहू शकतं. कारण आश्रय हा नेहमी जो वरती असलेला आधेय पदार्थ आहे त्या आधेयापेक्षा मोठा असतो. या मंचावरती इथं मी उभा आहे व्यासपीठावरती, मग मी उभा आहे म्हटल्यानंतर मला ज्या व्यासपीठाने आधार दिलाय ते आकाराने माझ्यापेक्षा मोठा आहे की नाही? आहेच आहे. बलाने सुद्धा माझ्यापेक्षा मोठा आहे. तुम्ही आम्ही ज्या भूमीवरती बसलेलो आहोत, आपल्याला आधार देणारी भूमी आपल्यापेक्षा मोठी आहे की नाही? आहेच आहे. मग या भूमीला सुद्धा आधार देणारं जे तत्व आहे ते भूमीपेक्षा मोठं आहे की नाही? मोठं आहे. पंचमहाभूतांपेक्षाही मोठं असलेलं सर्वात मोठं आहे, म्हणून त्याला गुरु म्हणायचं. गुरु शब्दच व्यापकत्व सुचवणार आहे. म्हणून असं नारायण तत्व ते आमचं सद्गुरूंचं नाव आहे. आणि दुसरं नाव अर्थात जे नारायण आहे तेच पांडुरंग रूपाने प्रगट झालेलं आहे. कारण ध्यान करायचं म्हटलं तर ध्यानाचा जो विषय आहे तो दृष्टीगोचर व्हायला पाहिजे, डोळ्याच्या समोर दिसला पाहिजे ना. डोळ्याने जर दिसलंच नाही तर ध्यान कशाचं करायचं? म्हणून सर्वांना गुरु तत्वाचं ध्यान करता यावं म्हणून व्यापक परब्रह्माने विटेवरती जो आकार धारण केलेला आहे तो आकार म्हणजे पांडुरंग तत्व आहे. पांडू म्हणजे शुद्ध, पांढरी सफेद असलेली माती, शुद्ध असलेलं जे आहे आणि ते रंगाने शुद्ध आहे. आणि रंग शब्दाचा अर्थ आनंदही केला जातो. म्हणजे ज्याच्या ठिकाणी शुद्ध आनंद आहे त्याला पांडुरंग असं म्हटलं जातं. मग आता विटेवरती जे तत्व उभा आहे ते कसं आहे? ते हे ब्रह्म विटेवरी उभे चंद्रभागे तिरे. परमात्मा पंढरीनाथाचं हे समतत्व विटेवरती उभं आहे.
ध्यान करत असताना ज्या मूर्तीचं ध्यान करायचं तिची काही लक्षणं सांगितलेली आहेत. कोणती मूर्ती ध्यानासाठी योग्य आहे, तर ध्यानासाठी असलेली जी मूर्ती आहे ती सम असावी. पहिला नियम. तिच्यामध्ये विषमता नसावी. चरण सम असावे, दोन्ही हात सम असावे, नेत्र सम असावं, कर्ण सम असावेत, सर्वांगाने ती मूर्ती सम असावी. अति दीर्घ नसावी, अति लघु नसावी. म्हणजे जी दीर्घही नाही लघुही नाही, सर्वांगाने सम आहे ती मूर्ती ध्यानासाठी सर्वात योग्य मानली जाते. सम शब्द हा ब्रह्मवाची आहे. समम ब्रह्म, ब्रह्म म्हणजे सम, ज्याच्यामध्ये विषमता नाही त्याला सम म्हटलं जातं. आणि ध्यानासाठी निवृत्तीनाथ महाराज सांगतायत की आमच्या सद्गुरूने जे रूप धारण केलेलं आहे ते समरूप धारण केलेलं आहे. सद्गुरू जास्त उंचही नाहीत. आता हे लक्षण तुम्ही गुरुवर्य बाबांच्या ठिकाणी लावा. जास्त उंचीने उंचही नाहीत आणि जास्त बुटके सुद्धा नाहीत. परमात्मा पांडुरंगाच्या मूर्तीचा विग्रह पंढरपुरामधला आपण पहा. अति उंचही नाही आणि अति लघुही नाही. चरण सम आहेत, हात कमरेवरती समान आहेत, नेत्र समान आहेत, कर्ण समान आहेत. ही बहिरंगाने समानता जशी पांडुरंगाच्या ठिकाणी आहे तशी गुरुवर्य बाबांच्या ठिकाणी सुद्धा ही समानता आपल्याला पाहायला मिळते. या पद्धतीची ही समानता आहे. सद्गुरु मूर्तीचं ध्यान करताना हे समध्यान जसं आकाराने सम आहे तसं फलाच्या दृष्टिकोनातूनही समच आहे. परमात्मा पंढरीनाथाच्या दारामध्ये जो जातो त्या प्रत्येकाला जे फळ मिळणार आहे ते फळ कसं आहे, समच आहे, समानच आहे. तो सर्वांना समान फळ देणार आहे. तुका म्हणे समची देणे, समचरणी उभासे, समचरणी उभासे, समचरणी उभासे. समची देणे, समचरणी तुका म्हणे समची देणे, समचरणी उभा असे. तो सर्वांना समान फळ देणार आहे. पहा किती आले शरण समानाची केले, नाही विचारिले गुणदोष कोणाचे. कोणाचेही गुणदोष न विचारता सर्वांना समान फळ देणारं हे सद्गुरु तत्व आहे. म्हणजे आता कोणाचं ध्यान करायचं हे लक्षामध्ये आलं. जे अनादी व्यापक परब्रह्म सद्गुरूचं स्वरूप आहे त्याचं ध्यान करायचं. जे परमात्मा पंढरीनाथाच्या रूपाने उभं आहे, जे आपल्याला गुरुवर्य बाबांच्या रूपाने उभं असलेलं पाहायला मिळतंय त्याचं ध्यान करायचं. पण ते ध्यान करत असताना ध्यान नेमकं कसं करायचं ती तो पद्धत सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. ध्याये जना भावना
जना अद्वैत वासना. सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज आपल्याला ध्यानाची उत्कृष्ट पद्धत सांगतायत. सद्गुरूचं ध्यान करायचं, पण द्वैत वासनेने नाही, अद्वैत वासनेने. अद्वैताच्या वासनेने ध्यान करायचं म्हणजे काय? अद्वैत कशाला म्हटलं जातं? न द्वैतम विद्यते यस्मिन तद अद्वैतम. ज्याच्यामध्ये द्वैत शिल्लक राहत नाही त्याला अद्वैत असं म्हटलं जातं. ध्यान जेव्हा आपण करायला जातो तेव्हा मी ध्यान करणारा ध्याता आहे, ज्याचं ध्यान करायचं ते ध्येय आहे आणि त्याला एकसारखं मी पाहतो, ही ध्यानाची पद्धत म्हणजे ध्यान आहे. ही त्रिपुटी ज्या ठिकाणी शिल्लक आहे त्याला द्वैताच्या वासनेने केलेलं ध्यान असं म्हटलं जातं. द्वैताच्या वासनेतून आपण कोणाचंही ध्यान केलं तर त्याचं फळ आपल्याला चांगलं मिळत नाही. सद्गुरूंचं ध्यान करताना अद्वैताच्या वासनेने करायचं, म्हणजे अद्वैताच्या वासनेने सद्गुरूंचं ध्यान करायचं, म्हणजे सद्गुरू आणि मी यांच्यामध्ये कोणतीही वेगळीक नाही. माझ्या आतमध्ये मी नावाचा कोणता तरी घटक जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत सद्गुरूंचा प्रवेश हृदयामध्ये होणार नाही. हा मी जावा आणि हृदयामध्ये फक्त सद्गुरू राहावा. मज हृदये सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू. हृदयामध्ये फक्त सद्गुरू शिल्लक राहिला पाहिजे. जोपर्यंत मी कोणीतरी आहे आणि मी सद्गुरूंचं ध्यान करतोय असा अहंकार शिल्लक राहतोय तोपर्यंत गुरुतत्व हृदयामध्ये प्रविष्ट होऊ शकत नाही. अहंकार अगोदर जावा लागेल, त्यानंतर त्या ठिकाणी गुरूंची प्रतिष्ठापना होऊ शकेल. म्हणून ज्ञानोबरायांनी सांगितलेलं आहे, तेथे अहम हा धूप जाळू. अहम नावाचा धूप आपल्याला जाळून टाकावा लागेल आणि अहंकाराचा धूप आपण जाळल्यानंतर मग आतमध्ये त्या ठिकाणी सद्गुरू तत्व आपल्याला प्रविष्ट झालेलं पाहायला मिळतं. ज्या ज्या वस्तूचं द्वैताने ध्यान केलं जातं त्या त्या वस्तूचा लाभ आपल्याला पदरामध्ये योग्य पद्धतीने पडत नाही. म्हणून सद्गुरूंचं चिंतन करत असताना आपल्या शरीरामध्ये सद्गुरू आहेत, सद्गुरूच आतमध्ये निवास करतायत, म्हणजे आपल्यात सद्गुरू आहे हे अगोदर कळावं. त्यानंतर हा देह सुद्धा मी नाही, सद्गुरूच आहे, म्हणजे मी सद्गुरू स्वरूप झालो. त्यानंतर पुढच्या मध्ये सद्गुरू आहे हे कळावं. आपला सद्गुरू फक्त आपल्यापुरता मर्यादित नाही, तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपल्याला पाहता यायला पाहिजे. सद्गुरू हे एकच तत्व आहे की जे अनादि तत्व आहे. अनेक लाख सद्गुरू नसतात, त्यांच्या आतमध्ये असलेला बोध ज्योत ही बोधाची ज्योत एकच असते. म्हणून जिकडे तिकडे सद्गुरू दिसतात, जग सर्वत्र गुरु दिसे. सर्वत्र आपल्याला गुरुत्वाची प्रतीती येते. या संबंधी आपण अवधूत चिंतन भगवान श्री दत्तात्रयांचे विचार पहा. सर्व चराचरामध्ये आपल्याला गुरुच गुरु प्रतीतीला येतो. म्हणजे एकतर अगोदर माझ्यात गुरु प्रतीतीला यावा, मी गुरु रूपाने प्रतीतीला यावा, तुझ्यामध्ये म्हणजे समोरच्यामध्ये गुरु प्रतीतीला यावा, पुढचा सुद्धा सद्गुरूच प्रतीतीला यावा, त्यानंतर सर्वांमध्ये सद्गुरू प्रतीतीला यावा आणि सर्व जगत सद्गुरू रूपाने प्रतीतीला यावं. याला अद्वैत वासनेतून केलेलं ध्यान असं म्हटलं जातं. जोपर्यंत आपण सद्गुरूपासून भिन्न आहोत तोपर्यंत द्वैत आहे, तोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये सेवेचा अभिमान आहे. मी कोणीतरी मोठी सेवा करणारा, माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही, याच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे असा आपल्या गुरुबंधूंच्या बरोबर आपल्यामध्ये सुद्धा मत्सर वाढू लागतो. हे द्वैताचं ध्यान आहे. सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज सांगतायत, गुरूंचं ध्यान करायचं झालं तर ते अद्वैत वासनेने केलं पाहिजे. ज्याची वासना आपण धरतो, वसवसती धातूचं रूप आहे वासना, ज्याला आपण पाहतो त्याचा निवेश हृदयामध्ये होतो, त्याच वासनेचं रूपांतर पुढे भावामध्ये होतं. सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज सांगतायत की जे द्वैत आता आपण धरलंय, द्वैताची भावना दुरी करी, ते द्वैत आपण दूर केलं पाहिजे. आता सद्गुरूच्या ठिकाणी असलेलं अद्वैत पाहत असताना अनेक ठिकाणी हे अद्वैत आपल्याला पाहावं लागतं. पहिलं तर आपले गुरु आणि त्यांचे गुरु यांच्यात अद्वैत पाहायचं, त्यांचे गुरु तेही त्याच्या पाठीमागचे गुरु, ह्या सगळ्यांमध्ये अद्वैत पाहायचं. त्यानंतर पांडुरंग आणि नारायण
यांच्यातही अद्वैतच पाहायचं. म्हणजे सर्वांमध्ये आपल्याला फक्त सद्गुरू पाहता यायला पाहिजे, त्याच्याशिवाय दुसरं कोणीही नाही. द्वैत जे आहे ते सगळं बाजूला केलं पाहिजे. कधी कधी असं होतं, ध्यानाचा विषय उत्कृष्ट असेल पण त्याचं ध्यान आपण जर द्वैताने केलं तर अंतःकरणातली भीती जात नाही. कंस भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं ध्यान करायचा पण अद्वैताने करत नव्हता, द्वैताने करायचा. मी कोणीतरी कंस आहे आणि भगवान श्रीकृष्ण म्हणजे मला मारणारा माझा शत्रू आहे, चराचरामध्ये त्यालाही कृष्ण दिसायचा पण तो कृष्ण द्वैत भावनेतून दिसायचा. परिणाम असा व्हायचा की कंस भयभीत व्हायचा. पाण्यामध्ये पाहिलं तरी भीती वाटायची, हत्तीमध्ये पाहिलं तरी भीती वाटायची, प्रत्येक पदार्थामध्ये भीती वाटायची. आता ध्येय पदार्थ चांगला आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्मा चांगलाच आहे, तो सर्वश्रेष्ठ आहे, पण त्याच्यापासून कंस स्वतःला भिन्न मानतोय आणि त्याला आपला शत्रू मानून त्याचं ध्यान करतोय. पण त्या ध्यानाचा परिणाम त्याला भीती उत्पन्न होण्यामध्ये आहे, त्याला आनंद उत्पन्न होण्यामध्ये नाही. भगवंताने त्याला मारून मोक्ष दिला तो पुढचा भाग, पण जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंत मात्र त्याला शांती प्राप्त झाली नाही. कारण ज्या तत्वाचं ध्यान करतोय ते तत्व उत्कृष्ट आहे पण द्वैत भावनेतून केलेलं ध्यान आहे. म्हणून द्वैतामधून घडलेलं ध्यान हे दुःखाला कारण आहे आणि अद्वैत वासनेतून केलेलं ध्यान हे सुखाला कारण आहे. सद्गुरूपेक्षा आम्ही भिन्न नाही. महाराज, तुम्ही हा जो ध्यानाचा प्रकार सांगताय की सर्वत्र सद्गुरूच आहे, हे तुमचं म्हणणं म्हणजे तुमच्या मनाचं म्हणणं आहे का? निवृत्तीनाथ महाराज सांगतायत हे मी माझ्या मनाने सांगतोय असं नाही, तर समग्र वेदाचा अर्थ हाच आहे की सर्व चराचरामध्ये हेच तत्व भरलेलं आहे. अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगताय वेदाचा अर्थ पाहता समर्थ अर्थ पाहता समर्थ तोची हा भरीत कृष्णराजू. सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज सांगतायत की समग्र वेदाचा अर्थ जर आपण पाहिला तर वेदाचा अर्थ म्हणजे वेदाचं सर्व तात्पर्य सामर्थ्य यामध्येच आहे की सर्व चराचरामध्ये भगवंत भरलेला आहे. आता वेद कशाला म्हटलं जातं? त्या वेदाचा तात्पर्य अर्थ सर्व विश्वामध्ये परमात्म तत्व सद्गुरु तत्वच भरलेलं आहे. हे कसं आहे इत्यादी गोष्टींचा विचार करून पुढचं चरण पाहून आपल्याला वेळेमध्ये थांबायचंय. पण तत्पूर्वी एकदा भगवंताचं भजन करा.
विठोबा उपक्रमा पूर्वेगा विरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता मज ईश्वरा ते नोळखे सृष्टी हे करू न शके. भगवंतालाही ओळखत नव्हता आणि सृष्टीचीही उत्पत्ती त्याला करता येईना. भगवंताने आपलं मंगलनाम ब्रह्मदेवाच्या कंठामध्ये स्फुरित केलं, प्रविष्ट झालं. ओम आणि अथ भगवंताची मंगलनाम ब्रह्मदेवाच्या कंठामध्ये आली आणि त्या नामाचं पठण ब्रह्मदेवाने केलं आणि पठण केल्यानंतर ब्रह्मदेवावरती भगवान प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाच्या हातामध्ये जे दिलं त्याला वेद असं म्हटलं जातं. यो ब्रह्माणं विदधाति पूर्वं यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै तमहदेवात्मबुद्धि प्रकाशम मुमुक्षुर्वै शरणमहं प्रपद्ये. यो ब्रह्माणं विदधाति पूर्वं, ज्याने ब्रह्मदेवाला ज्ञान दिलं, फक्त वेदच दिला असं नाही, हंसरूपाने चतुर्मुख भागवताचा चतुश्लोकी भागवताचाही उपदेश केला. म्हणून भगवंताने ज्ञान दिलं अशी जी ज्ञान राशी आहे त्याला वेद असं म्हटलं जातं. म्हणून जगातील सर्वात पवित्र ज्ञान राशी की ज्याच्यामध्ये जगाच्या उत्पत्तीची, जगाच्या स्थितीची, जगाच्या लयाची सूत्र सामावलेली आहे. अशा वेदाचं तात्पर्य कशामध्ये आहे तर सगळ्या वेदाचं सार एवढंच आहे. विश्वे विश्वंभर बोले वेदांताचे सार. सगळ्या विश्वामध्ये विश्वंभरच भरून पुरून उरलेला आहे, म्हणजे सद्गुरूच भरलेला आहे. मग हा सद्गुरू कोण आहे? सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज सांगतायत, तो हा कृष्ण, तो हा भरे तो कृष्ण राजू. हा सद्गुरू रूपाने अर्थात कृष्ण परमात्मा सद्गुरूच आहे, तो सगळ्यांचा गुरुच आहे. गीता जेणे उपदेशिली किंवा वसुदेव सुतम देवम कंसचाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम. भगवान श्रीकृष्ण परमात्मा हा गुरु आहे आणि हा श्रीकृष्ण परमात्मा गुरु रूपाने सर्व चराचरामध्ये भरलेला आहे. कसा भरलेला आहे? आतूनही भरलेला आहे आणि बाहेरून सुद्धा भरलेला आहे. आत हरी बाहेर हरी. भगवंताची आतून बाहेरून व्याप्ती म्हणजे भगवंताच्या सद्गुरू रूपाच्या ठिकाणी वस्तू परिच्छेद नाही आणि चराचरामध्ये सर्वत्र तो व्याप्त आहे, म्हणजे त्याच्या ठिकाणी देश परिच्छेद सुद्धा नाही. असा देश परिच्छेद नसलेला. या ठिकाणी आपण अनेक उदाहरणं पाहू शकता. भगवंत एकाच ठिकाणी दिसतात असं नाही, तर भगवान दिसायला एका ठिकाणी जरी दिसत असले तरी असायला मात्र सर्वत्र आहे. जसा सूर्य एका ठिकाणी दिसतो पण प्रकाश मात्र सर्वत्र आहे. सूर्य प्रकाशक सहस्त्र रश्मी, सर्व चराचरामध्ये सूर्यप्रकाशाच्या रूपाने भरलेला आहे. तसा सद्गुरू रूपी सूर्य प्रकाशाच्या ज्ञानाच्या रूपाने चराचरामध्ये भरलेला आहे. भगवान सद्गुरू श्रीकृष्णाचं व्यापकत्व सांगताना उदाहरणाने आपण नेहमी पाहतो. देवर्षी नारदांना विवाहाची इच्छा झाली, भगवंताकडे इच्छा प्रगट केली. भगवान म्हटले कोणाशी विवाह करायचा आहे घेऊन या. देवर्षी नारद म्हटले आता कुठं शोधायला जाणार, आपल्याजवळ 16,108 राण्या आहेत, आपण कधी एवढ्या सर्वत्र जात असाल, एकाच ठिकाणी आपण राहत असाल. भगवान म्हटले जिथं मी नाही ती घेऊन या. देवर्षी नारदांनी सगळीकडे शोधून पाहिलं पण भगवान नाही असं एकही घर मिळालं नाही. एकला जेथे तेथे 16 सहस्त्र घरी सर्वत्र भगवंत आहे, आत आहे बाहेर आहे. म्हणजे हे सद्गुरू रूपी तत्व. भगवान श्रीकृष्णाला फक्त भगवान म्हणून पाहू नका, त्याला सद्गुरू म्हणून पहा, कारण त्यानेच गीतेचा उपदेश केला. गीतेचा उपदेश केला यात नवल नाही. त्यानेच वेदाला सुद्धा त्याने शहाणं केलं, वेदाला सुद्धा त्याने शिकवलं. येण्याची पढवणी वेद केला शहाणावो. श्रीमद भागवताचा अनेक पद्धतीने भगवंताने उपदेश केला. म्हणून भगवान सद्गुरू आहे, सद्गुरूलाच भगवान म्हटलं जातं. यांच्यामध्ये कोणतंही द्वैत नाही. व सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज सांगतायत की असं जे गुरुतत्व आहे त्या गुरुतत्वाचा नित्य मी जप करत राहिलो. हे सद्गुरु तत्व माझ्या समीप मला प्राप्त झालं आणि सर्वांमध्ये मला सद्गुरूच प्रतीतीला आला. सर्व चराचर कृष्ण रूपाने माझा सद्गुरूच नटलेला आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतायत निवृत्तीचा जापू गहिनी समीप, निवृत्तीचा जापू गहिनी समीप.
सद्गुरूंचा जप गहिनी समीप सर्व कृष्ण रूप गुरु माझा. सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज सांगतात की आमचा जप हा श्री गुरूंचा अर्थात गहिनीनाथांचा जप आहे आणि हा नित्य जप करत असल्यामुळे माझा श्रीगुरु माझ्या जवळ आहे, समीप आहे, हृदयामध्ये आहे आणि तो श्रीगुरु सर्वरूप आहे आणि कृष्ण रूप सुद्धा आहे. म्हणून सर्व कृष्ण रूप गुरु माझा. जे जे काही दिसतंय ते सगळं माझा गुरुच आहे आणि भगवान श्रीकृष्ण हा माझा गुरु म्हणजे त्यातही माझा गुरुच आहे. या पद्धतीने अद्वैत भावनेची उपासना, अद्वैत पद्धतीने सद्गुरूंचं ध्यान सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज या अभंगातून आपल्याला सांगतात. म्हणून सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांचं ध्यान करताना, सद्गुरू श्री ज्ञानोबारायांचं ध्यान करताना, नामदेवरायांचं ध्यान करताना, आदी करून सर्व संतांचं ध्यान करताना हे सर्व संत एकच तत्व आहे, यांच्यामध्ये कोणतंही अंतर नाही. भगवंत आणि सगळे संत यांच्यात अंतर नाही, द्वैत नाही. देवते संत, देवते संत त्यांच्यात अंतर नाही. म्हणून कुठेच द्वैत न पाहता अद्वैतानेच आपण सर्वांचं ध्यान करायचं. तर अगदी निवृत्तीनाथ महाराजांपासून ते गुरुवर्य बाबांपर्यंत आपण ज्या ज्या गुरुपरंपरेमधून आपल्याला हे अद्वैताचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे, ही सगळी तत्व म्हणजे एकच गुरु तत्व आहे. अशा अद्वैत ध्यानाने आपल्याला सद्गुरूंचं जर ध्यान करता आलं तर खऱ्या अर्थाने आपल्याकडून सद्गुरूंचं पूजन घडेल. म्हणून आपल्या आतही ही सद्गुरूंची मूर्ती राहावी आणि सर्वांमध्ये आपल्याला हे सद्गुरूंचं स्वरूप दिसावं. या पद्धतीचं ध्यान आपल्या अंतःकरणामध्ये लागावं अशी प्रार्थना सद्गुरूंच्याच चरणी आपण करू. त्यांच्या कृपेने आपल्याला या पद्धतीचं ध्यान शक्य होणार आहे. झालेली सगळी सेवा सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी, गुरुवर्य पूजनीय बाबांच्या चरणी समर्पित करू आणि सर्वांना पुन्हा हीच प्रार्थना करू की या उत्सवामध्ये सर्वाधिक हा आनंद आपल्याला घेता यावा. म्हणून अधिकाधिक संख्येने यामध्ये उपस्थित व्हायला पाहिजे. फुलं स्वरूप आपण आहोच म्हणून गळ्यातली हारांमधली फुलं आपलं काम करतायत, पण खाली बसलेली जी फुलं आहेत त्यांनीही आपलं काम केलं पाहिजे. संख्येने इथे विविध पद्धतीने जास्तीत जास्त आलं पाहिजे आणि येऊन या ठिकाणी होणाऱ्या ज्ञानामृताच्या सुगंधाचं रसपान केलं पाहिजे, त्याचा गंध घेतला पाहिजे. जाताना हे सद्गुरूंचं ध्यान आपल्याला लागावं म्हणून सद्गुरूंच्याच द्वारे निर्माण झालेली जी काही कार्य आहेत त्या कार्यांचं प्रबोधन आपल्याला नित्य राहावं, जागृती राहावी. यासाठी गुरुवर्य बाबांच्याच प्रकाशन संस्थेद्वारे प्रकाशित होणारे ग्रंथ, प्रकाशित होणारी रोजनिशी, प्रकाशित होणारी दिनदर्शिका ही आपण घरामध्ये लावली पाहिजे ध्यान लागण्यासाठी. सकाळी पूजनीय महाराजांनी सांगितलं की राजकीय मंडळी फुकट कॅलेंडर आपल्याला वाटतायत, पण राजकीय मंडळींनी वाटलेली कॅलेंडर घरामध्ये जर लागली तर मग घरामध्ये सुद्धा आपल्याला तसंच राजकारण प्रतीतीला येईल. म्हणून हे राजकारण विरहित दिवस आपला असावा याच्यासाठी सद्गुरू तत्वाचंच दर्शन घडावं, तुकोबारायांचं नित्य दर्शन घडावं, ज्ञानोबारायांचं, सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांचं आदी करून सर्व संतांचं नित्य दर्शन आपल्याला घडावं. म्हणून बाहेर विक्रीसाठी उपलब्ध असलेली रोजनिशी दिनदर्शिका ही आपण बरोबर संग्रही बाळगावी ही सर्वांना विनंती. आणि पुन्हा एकदा या फुलांच्या सेवेने संतुष्ट होऊन जगद्गुरु तुकोबारायांच्या कृपेतून जी विविध फुलं या ठिकाणी प्राप्त झालेली आहेत, हा फुलांचा हा अनुबंध याच पद्धतीने सद्गुरू चरणावरती दीर्घकाळ राहावा आणि हा सुगंध, कीर्ती सुगंध सर्वत्र दरवळत राहावा अशी प्रार्थना सर्वांच्या चरणी करू. आणि या ठिकाणी वाणीला पूर्णविराम देऊ. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी गेले, येथ माझे जी उरले पायी कपण ज्ञानेश्वर.